हाय फ्रेंड, वर्षा पाटरच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना वुमन्स डेचा हॅपी वुमन्स डे. आता मी कामावरून आली, थोडीशी फ्रेश झाली, भरपूर मुलं थकली होती मी आज. तर आता अंशू त्यांनी प्लॅन केलं सर्वांनी, म्हणजे माझ्या जाऊनी अंशूने बाहेर आहे की अजून त्यांनी का वुमन्स डेचा आज सेलिब्रेट करूया. आम्ही कधी एवढं सेलिब्रेट वगैरे करत नाही, पण अंशू बोलतो मम्मा या टायमाला आपण करूया. तर अंशूच्या खुशीसाठी आम्ही पण करतो. आता मी वरती आली, म्हणजे थोडीशी फ्रेश वगैरे झाली. खाली येत ना ते त्यांनी सर्वांनी विचार केला का पहिले विचार केला तर बाहेरून काहीतरी मागवूया, पण नंतर ते म्हणतात बाहेरून आणण्यापेक्षा आपण बिर्याणी बनवूया. तर बिर्याणी वगैरे त्याच्यात थंडा वगैरे सर्व आणलं आहे. तर आता मी चालली आहे बाहेर, कारण की आहे ना मी कामावरून आली, लवकर आली. तरी आता किती वाजले, 8 वाजले. तर आता मी थोडीशी शावर वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आता मी जाते बाहेर. माझी दुसरी जाऊ पण आली आहे. तर बघू आता बाहेर जाऊन काय प्लॅन आहे तुम्हाला सांगते, भेटते तुम्हाला 5 मिनिटात. तुझं नाही बस मी टाकन नंतर, तू टाक. आपलं पण नाही. आज आम्ही चुलीवर बिर्याणी बनवणार आहे. एवढी वाफ लागते ना धरेक्याची, आगीची बाबा. अरे आमच्या पोराच्या अंगातलं येतं खरंच. थांबणार रे, तिला पाठ दे ना बसलं. तेल पण तापलं नाही येते माहिती आहे. जगा ज्ञान अजून जाळ पाहिजे. हाँ बैठ ना, पर उधर आगे भाप आती है जोर से. गुड बॉय ना तू. नाही भेटला का अंशू? पातेल्याचं बरोबर आहे का? 1 किलो बनवायची आहे ना डाळ एकीकडे आणि पातेलं. चूल एवढी मस्त पेटली माहिती. आता कांदा बिंदा टाकला त्याच्यात, पण एकाच साईडला दूर होतोय तो. काय आणलं का आज्ञा तुम्ही? भेटला का तुला? हलवतो. काय आणलं बेटा तुम्ही? स्पीकर बिकर लावून त्याच्याले मोठं आमच्यासाठी एन्जॉय करणार आहे तू. उचलला का तिने? नेटच टाक ते अद्रक लसूणची पेस्ट. किती गळवतात असे माणसाला आहे ना, टाकता येईल असे काढतो. उलट चूल मस्त पेटली, अशा भाकरी लय भारी होती. अगं मी पहिले आहे ना, हिने फोन केला ना तो वडापावच बोलली, तर माझ्या डोक्यात बिर्याणी आलती. नंतर बोलली आईनं कोण करते. अंशू बघा काय बघ, अंशू तू करतं. अंशू चुलीला घाबरत नाही अंशू. आणि हा सर्व प्लॅन जास्त तर अंशूचाच आहे आणि त्याच्या काकीचा. हे टायमाला जास्त मुवमेंट आहे यांच्या अंगात आलंय. तो बाकीचे अख्खे लोक आम्हाला येतं जातं बघतं ते का काय करतं ते. याच्यामध्ये आता अद्रक लसूणची पेस्ट, कांदा मस्त झाला, पण आग बघा केवढी पेटली. बोल. चिकन टाकलं आम्ही चिकन टाकलं. आमचा व्हिडिओ होतो ना मावशी. देतो त्या 5 मिनिटं झाले.
चुलीवर फोन टाकून देजा माझा. ते 500 रुपयाच्या बिर्याणी कधीदार फोनला हे करून टाकतो. टाकून देऊ मसाला. बिर्याणी दे. याच्यामध्ये अजून एक घेऊ. कोण येऊन जरा आहे ना आतमध्ये साफसूफ करतो. 10 वर्षांनी करते मावशी तुमच्या घरात येऊन. तर जाऊ दे. जाड मसाला आहे. असं काय नाव आहे याचं? जे शरीर होता तोच माझ्याकडे. तो पण प्रियाला फोन करायला घेतला. महाराष्ट्र के धानवड तांडा गांव के ग्रामीणों ने समुद्री तट पर एक अजीबोगरीब डरावना प्राणी देखा है, लेकिन अभी तक यह स्पष्ट नहीं आता पाणी आणि काय टाकतं कोथिंबीर. नको पाणी नको का? मग जवळ काय काय कपडे पडले जरा. तिथंच ट्रे टाकून द्यावे लागेल. आयशू तो आपण मला बोलते नाही बोलते का बोलते नाही बोलले मी. अण्णाकडे 50 ला होते. ती बी तूप टाक ना. शांती नाही का? फोडलेले मावशी. फोडलेलं आहे मावशी ते तूप. पण याला टाकलं. आमची बिर्याणी झाली आता. आम्हाला काहीतरी गोड पाहिजे होतं म्हणून मावशी आम्हाला रवा बनवून देतात ते ना मावशी. देवा देवाला आठवण करते मावशी बनवता बनवता. आणली शिल्पा साप. आपला करणं गरजेचं आहे. टाक ते तूप याच्यावर टाक. तुम्ही तुमच्या हाताने टाका मावशी. सगळं टाक सगळं. नको उडलं बिडलं तर परत मला नाणी बोलते. नाणी याला टेन्शन नाही. नाही बाई तुपाचा चटका आहे बघ मला दिसतं डाग. आत्ताच लागलाय 15 दिवस पहिले. अशी रवा आणू थोडा. रवा तू बिर्याणी नाही खाणार तुला तुझं तोंड तरी गोड करू. रवा खा ना. आता तू टेबलवर बसव मला बसून पण देत नाही. ती खुर्ची घेऊन बसली. आता मी काय करणार. तू तिकडे बस ना. नाही मला पाटावर बसायचं असेल तर काय करणार. बस बाई. लाव. मला म्यूट करावं लागतं म्हणून मी लावत. युगांश त्याचा नॉलेज त्याचं खेळूया. मावशी बिचारी बनवते रवा. मी प्रियांका वर्षाची फ्रेंड. जशी प्रियांका नाही रे तोंडून आली. पाणी आणि वाटलं मावशी मस्त झाला ना. अजून तूप पाहिजे का? नाही ना. काकू पण असं दादा शिरा बनवतात. हा ही आई ती ऑर्डर सोडून फक्त. कधी आली का तू? बिचारी माझ्या जावेनी त्या श्वेताने केली सगळी तयारी आणि नंतर ही आली. बापरे आल्यात ना. काय करते मग आता जाऊ दे.
व्हिडिओ मध्ये बोललं गेलं आता नाही. आम्हाला ना आयता वडा तोंडात पडा करायची सवय. आयता वडा तोंडात पडा. नवीनच ऐकायला म्हणजे काय सांगणार. तुम्ही मराठी म्हणून जन्म घेतला अशी. बाप रे, आज चक्क पहिल्यांदा आहे ना दिलं ना म्हणून मी त्यांना बोलते. खाऊ दे ना, तो लहान मुलगा आहे त्याला म्हणते नको खाऊ दे, खाऊ दे त्याला. काय साखर नका देऊ. एकदाच निघतील ते. साधं पाणी घेऊन ये. नाही नाही काय गरम. ए कधी पण मेकअप गरम पाण्यात धुवायचा कोमट. इलायची पावडर मावशी. राहू दे ना. काजू खातोय, बदाम खातोय. खाल्लंच नाही काही. पायनॅपल येतो आणि येलो कलरचा येलो केसरी मला घ्या ना मावशी. काय गा आज मम्मी मला बिर्याणी खायची आहे. थांब आता सर्व खाऊ द्या. तुझा शिरा बघा किती मस्त आलाय. बघा आमची बिर्याणी पण किती मस्त आली. बघ झालं तर अंशू बघा जेवायला बस. दे त्याला वाढून. अंशू कशी आहे रे अंशू बिर्याणी? कोणी तू घेतली का? मीठ कमी असं सांगायला कशाला फुकट. अंशू कशी आहे रे बेटा बिर्याणी? वास घेतला मी. छान आहे ना? खा ना एक घास कोण बघ ना. पाणी बनवायला गेला. बेटा कशी झाली आहे बिर्याणी? पाणी कशी आली? छान झाली आहे ना? दर छान छान झाली आहे ना? तुमच्या घरात कशी झाली? तिकडे नाही जात. मी आतमध्ये नाही जात. बॉल बसला. अंशू कसं वाटतंय रे? ए कसं वाटतंय रे तुला बिर्याणी? कशी वाटते? त्याचं युगांश. कशी वाटते बेटा तुला बिर्याणी? युगांश कशी वाटते बिर्याणी? कशी छान आहे ना? छान आहे ना? युगांश युगांश कशी वाटते? अंशू तुला आवडली बिर्याणी? दर अरे नाही पाहिजे मला हाताने खाते. जरी बिर्याणी खात नाही तरी बघा आम्हाला वाढून देते. प्रिया सर्वांना वाढून द्या. प्रिया हो हो नक्की. मग ते तुम्ही घ्या ना. श्वेता सर्वांना वाढ. कोशिंबीर दे. श्वेता नाही सॉरी. सॉरी प्रिया. श्वेताला पण वाढ ग. ए तू पुण्याची आहे? काकी तू पुण्याची कुठली आहे ग? आई आपल्या गावात पार्लेलची आहे मी. पार्लेलची आहे मी सुनबाई. तुला हे गोलपानचे कोणी यांना ओळखत असेल ना नक्की कमेंट करून सांग. वाढ प्रिया. कसं वाढायचं असतं का? मम्मी मला प्रिया भारी दिसते. तू चुलीवर स्वयंपाक कर प्रिया. मला येतं चुलीवर. कधी करून खाऊ घालशील आम्हाला? एन्जॉय केलं खूप. म्हणजे किती थकलो बघा चेहऱ्यावर. थँक्यू अंशू. आणि अंशूने मला आज वुमन्स डे साठी बघा काय दिलं. खूप दाखव रे. थँक्यू अंशू. हे अंशूनी आणि आज्ञानी बघा किती छान आहे. एन्जॉय केलं. एवढी मजा आली ना. मस्तपैकी बाहेर चुलीवर स्वयंपाक केला. चुलीवर खाल्ला. आणि आम्ही चुलीवर खाल्ल्यानंतर आहे ना आम्ही आहे ना बॉक्स भरून 50 आणि आईस्क्रीम वरतून त्याच्या काकांनी 50 आईस्क्रीम माझ्याकडून आणली. 50 आईस्क्रीम आणल्या. सर्वांना घरात जाऊन वाटल्या दादांनी.
आणि त्याच्यानंतर आता दादा पण घरी गेले, आम्ही पण वरती आलो, म्हणजे घरी आलो. आणि अंशूने बघा मला वुमन्स डेसाठी काय दिलं, खूप छान दिलं. अंशूची आयडिया खूप छान होती बघा. आणि बघा डॅडी बघा काय करते, एवढं छान, उलट यांनी तरी मला दिलं नाही. ते दादांनी आणलेले आईस्क्रीम खात आहे, डॅडीला दाखव. आईस्क्रीम खात आहे ते आईस्क्रीम खात आहे. पण अंशूचं गिफ्ट खूप छान वाटलं. आणि मेन बात अंशूची आयडिया खूप छान आहे. गिफ्ट हे पैशांनी मोजलं नाही जात, मी तरी पैशांनी नाही मोजत. एवढं छान ना, अख्ख्यांना आवडलं बघा ना, किती क्यूट आहे, किती क्यूट आहे बघा. मी तुला नीट दाखव. आता त्याच्या आत काय आहे ते मला तर फोडूशी पण वाटत नाही, तर मी फोडणार नाही, तसंच ठेवणार. ते काही असू दे, पण त्यांनी विचार तर केला का मी एवढं छान बनवतो. किती छान कॅन्डी आहे बघा. आणि माझ्या मिस्टरांनी काहीच नाही दिलं मला. तुम्ही का नाही दिलं मला? आणि यांनी मला काहीच दिलं नाही. माहिती आहे तुम्ही काय दिलं मला? गिफ्ट दिलं. हा काय? पोरगा. हा तर मोठा गिफ्ट गिफ्ट असतं. तुम्ही दिलं मला, मी तुम्हाला दिलं. हो 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 दिलं. ही घाणेरडी सोच असते माणसांची. म्हणजे वुमन्स डेचं गिफ्ट विचारलं तुला, मला आज दिला बा पोराने. ते तर अंशूने दिलं. तू काय दिलं? तुला देऊ यायला आता देऊ. मी दिले. तुम्ही काय दिलं मला? आमचं ऐक ना, हा पैसे कोणी दिले सर्व? कसले? कोणी काय काय दिलं? पैसे त्यांनी दिले म्हणून काय झालं, पण मेहनत पोरांनी घेतली माझी. किती मेहनत घेतली. आणि त्याच्यानंतर आज्ञाने घेतलं. थँक्यू अंशू, थँक्यू आज्ञा. तिकडे सारखं थोडं थँक्यू वरच्या. नाही, अमित दादांनी आणले. थँक्यू अमित पाटारे. अमित दादांनी आणले. माझ्या दिरांनी 50 आईस्क्रीम आणल्या. काकीकडून येते. आणि ही त्याच्या काकीकडून तर 50 आईस्क्रीम दादांनी आज वाटले मोमोज. आणि ना माझ्याकडून चूल आहे, आज्ञा आणि ना मी आणि ना आज्ञा आणि मी ना लाकडं नसते आणले ना, तर ना यांची बिर्याणीच नव्हती. आणि हा, ही गोष्ट पण खरी अंशू आणि आज्ञामुळे झालं. त्याच्यानंतर माझ्या जावेनी आणि त्या श्वेतानी यांनीच जास्त प्लॅन हे केला. बाकी मी तर काय सगळ्यात पहिले प्लॅन तर आप्पानी केला, मग तो प्लॅन कॅन्सल देऊन खाली चटई वगैरे टाकून आम्ही जेवलो. सर्वांनी केलं, म्हणून सर्वांना थँक्यू जे माझे व्हिडिओ बघत असतील. आणि दादांनी 50 आईस्क्रीम आणले होते सर्वांना वाटण्यासाठी. पण आहे ना, पण काय ना, ते व्हिडिओ शूट करून नाही शकले, कारण की फोन मी घरात ठेवून गेली होती. घरात आली होती ना थोड्या टायमासाठी, मग तेव्हा मी चार्जिंगला फोन लावला म्हणून मी शूट करू शकली नाही. मग सर्वांना दादांनी वाटल्या. मस्त मजा वाटली, एन्जॉय केली आज खूप. आणि मेन बात तर मला अंशूचं गिफ्ट खूप आवडलं. थँक्यू अंशू अजून एकदा. ओपन कर ना, ओपन कर. नाही, मला ओपन करायची इच्छाच होत नाही. मला ओपन कर ना, त्याच्यामध्ये अजून चांगलं आहे. चॉकलेट आहे ना? नाही, अजून आहे काय? नाही, मला फाडायची इच्छाच होत नाही बघा. प्लीज ना, फाड ना. एवढं छान आहे ना, तर मला वाटत नाहीये. तर मला हे फाडूशी पण वाटत नाही. माहिती मला असं वाटतं त्याच्यात एखादी चॉकलेट आणि एक लेटर लिहिलं आहे अंशूनी, पण मी आता हे असंच ठेवणार आहे. थँक्यू अंशू. असं करत राहायचं बेटा. आपल्या घरामध्ये ना सर्व सेलिब्रेट करायचं, थोडंफार कशाला रिस्पेक्ट करायची सर्वांची. आईला बोललं. आणि ना मला तर वाटतं कलरिंग आणि ना स्टिक मी जॉईंट केली आहे. आणि ना आज स्टिक कुठून आणल्या तुम्ही? ते नव्हतं भेटल्या, आणि ते भेटली होती. आणि ना नाही, मी फक्त थोडासा कलर केला. आजने वरचं असं कापलं आणि लिहिलं, फोल्डिंग केली बस. आणि मी स्टिक आणि कलरिंग केली. आता वाजले 12:30 आम्ही लोकांनी ना असे ना आर्ट बनवलं होतं. कोणाकोणाला, शिल्पा काकी, युगंधरा काकी, ते दोघी आजींना. अजून सर्वांनी भरपूर एन्जॉय केलं, कारण की आहे ना, आम्ही पण असं कधी काही करत नाही. तर एवढं सर्वांनी एन्जॉय केलं, सर्व पोट भरून जेवले. तुम्ही बघितलीच, बिर्याणी वगैरे बनवली तर खूप छान झालं होतं. सर्व मन भरून जेवले. आणि त्याच्यानंतर माहिती आहे, कोणी आपलं मन भरून खुश होऊन खातं ना, ते बघण्यात खूप आनंद आहे. मला तरी खुशी होती का जेवणात जीव घालून फायदा नाही. जर कोणाचं पोट भरते आपल्यामुळे खरंच खूप बरं वाटतं. त्याच्यानंतर दादांनी पण एवढ्या 50 आईस्क्रीम वाटल्या, खरंच लय मजा आली. आणि हे बसले इथं आम्या करत 3 आईस्क्रीम खाऊन झाले, तरी त्या पोराच्या मागं लागलेत, अजून आण अजून आण अजून आण. खूप एन्जॉय केलं. चला आता तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्ही पण एन्जॉय करा. मला ज्यांनी कमेंट केलं त्या हॅपी वुमन्स डेच्या, त्यांना पण मनापासून खूप खूप थँक्यू खरंच. आणि भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता आम्ही गुड नाईट करतो. आता अंशू बघा आता किती वाजले, जरा 1:15 वाजत आलंय बघा. पण तरी पण अंशू आता लवकर झोपणार नाही. अंशू 1:30 वाजले नाहीत. अरे कारण की माझी उद्याची स्कूल 2 o'clockला आहे. कारण की आज तरी माझं भरपूर काम पडलं. आज माझं काम पण झालं, आज बाहेरच होतो. तर खूप एन्जॉय केलं, कारण की आम्ही
खूप म्हणजे खूप मस्त वाटलं. तर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. अशा सर्वांना बोल वुमन्स डेचं हॅपी वुमन्स डे सर्व लेडीजला. बाय, गुड नाईट सर्वांना. गेला बाय. पण मम्मी आता